हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या मराठी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती। तर आज आपण करंट अफेअर्स आणि जी केचे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक 1 आहे, 14 मिनिटात चमत्कार हा स्वच्छता उपक्रम कोणी सुरू केला? ऑप्शन नंबर 1 इस्रो, नंबर 2 रस्ते व वाहतूक विभाग, नंबर 3 भारतीय रेल्वे आणि नंबर 4 आहे DRDO। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भारतीय रेल्वे। प्रश्न क्रमांक 2, वंदे भारत एक्सप्रेसला आशियातील पहिली महिला लोकोमोटिव्ह पायलट चालवत आहे। ऑप्शन क्रमांक 1 तमन्ना सिंग, नंबर 2 रानी देवी, नंबर 3 सुरेखा यादव आणि नंबर 4 आहे सुकन्या शर्मा। तर याचं योग्य उत्तर नंबर 3 सुरेखा यादव। प्रश्न क्रमांक 3, मिल्पा ही स्थलांतरित शेती कोणत्या देशात केली जाते? ऑप्शन आहे ब्राझील, 2 नंबर आहे कांगो, 3 नंबर आहे मध्य अमेरिका, 4 नंबर आहे श्रीलंका। तर याचं योग्य उत्तर आहे मध्य अमेरिका। नेक्स्ट बघूया, अरबी समुद्रात अपहरण झालेले MV लीला नॉरफोक हे कोणत्या देशाचे जहाज आहे? ऑप्शन आहे युक्रेन, इस्रायल, लायबेरिया आणि शेवटचा आहे इराण। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लायबेरिया। 5 नंबर आहे, कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने कोणत्या देशासोबत 5 वर्षासाठी करार केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 सौदी अरब, 2 नंबर इराण, 3 नंबर आहे इराक आणि 4 नंबर आहे गयाना। तर याचं योग्य उत्तर आहे 4 गयाना। ICC कसोटी क्रिकेट रँकिंगमध्ये भारताला मागे टाकून कोणत्या संघाने प्रथम स्थान पटकावले आहे? ऑप्शन आहे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, न्यूझीलंड। तर याचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया। 9 ते 13 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा कोठे पार पडल्या? ऑप्शन आहे पणजी, दिल्ली, पुणे, कोलकाता। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पणजी। प्रश्न क्रमांक 8, संयुक्त राष्ट्रसंघाने 2025 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? ऑप्शन आहे भरड धान्य वर्ष, 2 नंबर आहे आंतरराष्ट्रीय उंट वर्ष, 3 नंबर आहे हिम नद्या संरक्षण वर्ष आणि 4था नंबर आहे यापैकी नाही। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हिम नद्या संरक्षण वर्ष। पुढचा प्रश्न बघू, मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार कृष्णात खोत यांच्या कोणत्या कादंबरीला जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 कोसला, 2 नंबर आहे निसर्ग, 3 नंबर वर्तुळ आणि 4 आहे रिंगण। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रिंगण। प्रश्न 10, हुरून रिच लिस्टनुसार भारतातील 2024 मध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरलेला आहे? ऑप्शन आहे मुकेश अंबानी, गौतम अदानी, रश्मी शुक्ला यापैकी नाही। तर याचं योग्य उत्तर आहे गौतम अदानी। प्रश्न क्रमांक 11, भारतातील 12 फेब्रुवारी 2025 नुसार सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण ठरलेला आहे? तर ऑप्शन आहे मुकेश अंबानी, गौतम अदानी, 3 नंबर आहे रश्मी शुक्ला आणि 4 नंबर आहे एलन मस्क। तर याचं योग्य उत्तर आहे मुकेश अंबानी। 2025 नुसार मुकेश अंबानी हे श्रीमंत व्यक्ती आहेत आणि 2024 नुसार गौतम अदानी हे भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे, हे प्रामुख्याने लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 12, भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे? ऑप्शन नंबर 1 पितळखोर, नंबर 2 वेरूळ, नंबर 3 कारले भाजे आणि नंबर 4 घारापुरी। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पितळखोर। पुढचा प्रश्न आहे, मेरा गाव मेरा धरोहर हा उपक्रम कोणत्या केंद्रीय मंत्रालयाकडून सुरू करण्यात आलेला आहे? ऑप्शन नंबर 1 बालविकास मंत्रालय, ऑप्शन नंबर 2 संस्कृत मंत्रालय, ऑप्शन क्रमांक 3 पर्यटन मंत्रालय, ऑप्शन 4 शिक्षण मंत्रालय। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संस्कृत मंत्रालय। 14वा प्रश्न, पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे? ऑप्शन नंबर 1 एकनाथ शिंदे, ऑप्शन नंबर 2 शरद पवार, ऑप्शन नंबर 3 नितीन गडकरी, ऑप्शन नंबर 4 अजित पवार। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शरद पवार यांना पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार देण्यात येणार आहे। शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15,
कॅरम खेळताना त्यावर पावडर टाकले जाते कारण ऑप्शन क्रमांक 1 घर्षण वाढवण्यासाठी, ऑप्शन क्रमांक 2 बोर्डाला चकाकी देण्यासाठी, ऑप्शन क्रमांक 3 घर्षण कमी करण्यासाठी आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे चांगला सुवास येण्यासाठी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 घर्षण कमी करण्यासाठी. इथे आपले 15 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. तर आता 16वा प्रश्न तुमच्यासाठी आहे. 2025 मध्ये दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 अरविंद केजरीवाल, ऑप्शन क्रमांक 2 अतिशी मार्लिना, ऑप्शन क्रमांक 3 रेखा गुप्ता आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा म्हणजे सगळ्यांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचेल आणि त्यांना 2 ते 3 मार्काचा कुठल्याही पेपरमध्ये नक्कीच फायदा होईल. कुठलीही स्पर्धा परीक्षा तुम्ही देत असाल तर अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त हे प्रश्न आहेत. हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न असल्यामुळे हे नक्की तोंडपाठ करून ठेवा आणि अशाच अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाच्या प्रश्नांकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन.